नमस्कार, मी श्वेता. यसाज लाईफ ऑन वन प्लेटमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झणझणीत तर्रीदार अंड्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीमध्ये. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत. अंडी छान स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की बऱ्याच वेळा अंड्याला घाण लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. कुकर घ्यायचा, त्याच्यामध्ये खाली पाणी घालायचं. अंडी ठेवून शिजण्यासाठी ठेवून द्यायचे. गॅस चालू करून त्याच्यावरती कुकर ठेवायचा आणि त्याच्या 4 शिट्ट्या मीडियम फ्लेवरती करून घ्यायच्या, म्हणजे आपली अंडी छान शिजून निघतात. अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपण वाटणचं सामान काढून घेऊया. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. कांदा छान चिरून घेऊया. कांद्याची टरफले काढून झाली ना की कांदा धुवून घ्यायचा. कांदा मोठ्या साईजमध्येच कट करून घ्यायचा, जास्त बारीक केला नाही तरी चालेल. इथे आता आपला कांदा छान चिरून तयार आहे. इथे मी खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. खोबरं तुम्ही किसणी घेऊ शकता किंवा कापूनही घेऊ शकता. मी इथे किसून घेत आहे. किसल्यामुळे काय होतं, मिक्सरला पण छान वाटलं जातं. इथे आता आपलं खोबरं तयार आहे किसून. आता याच्यामध्ये घ्यायचं 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ते तर आपलं वाटणाचं सामान तयार आहे. ती कढई ठेवून घ्यायची. सर्वात आधी त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि कांदा एकसारखा हलवत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता आपला कांदाही छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आणि आता हा कांदा काढून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आणि त्याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं. आता कढईमध्ये खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा आणि तो कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचा. खोबऱ्याचा खीस हा कढईला लगेच करपला जातो, त्याच्यामुळं कंटिन्यू हलवत भाजून घ्यायचा. 1 सेकंदही लेट केलं ना तर खोबऱ्याचा खीस करपून जातो. इथे आपला खोबऱ्याचा खीसही छान भाजून झालेला आहे. गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आपलं वाटणाचं साहित्य भाजून झालेलं आहे. चला मिक्सरला बारीक करून घेऊया. सर्वात आधी आलं आणि लसूणची पेस्ट करून घ्यायची. आलं आणि लसूणची पेस्ट साईडला प्लेटमध्ये काढून ठेवायची. आता राहिलेलं सर्व वाटण, खोबरं, कांदा आणि कोथिंबीर एकत्रपणे वाटून घ्यायचं. थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथे आता आपलं वाटण तयार आहे. आता फोडणीची तयारी करूया. अंडी आता शिजून तयार आहेत. त्याचे टरफले काढून घेतलेले आहेत. आता अंड्यांना कट मारून घ्यायचे. या पद्धतीने कट मारायचे. असे सगळ्या अंड्यांना कट मारून घ्यायचे आणि नंतर ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचं. थोडंसं काळा मसाला, थोडंसं मीठ, चिकन मसाला, हळद टाकायचं आणि त्या मसाल्यामध्ये अंडी टाकून द्यायची. अंडी 2 मिनटं परतून घ्यायची आणि प्लेटमध्ये काढून ठेवायची. आता त्याच कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची. आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. काळा मसाला, मीठ, चिकन मसाला, हळद, धना पावडर. छान 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं. 2 मिनिट झालं की त्यामध्ये टाकायचं आपण वाटलेलं वाटण तेलामध्ये भाजून घ्यायचं. बघू शकता आपला मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याला असं कडेने तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे मसाला भाजून घ्यायचा. आता आपला मसाला रेडी आहे. याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे. 2 मिनिटं परतून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी तशी तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता. छान सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपली भाजी छान तयार आहे आणि भाजीला छान कटही आलेला आहे. चला तर आता भाजी काढून घेऊया.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.